नमस्कार, मी तुषार जोशी स्मार्ट स्टडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत भारताचा भूगोल या विषयासंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न जे की विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। हा भाग 9वा आहे। याच्या अगोदर असे मी 8 भाग अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही स्टडी करू शकता। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान। आकृतीमध्ये पाहू शकता नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे दर्शविले आहेत। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या छायाचित्रातून जमीन व पाणी यांच्या सीमा सुस्पष्ट होतात? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे इन्फ्रारेड। इन्फ्रारेड किरणांविषयी माहिती दिली आहे। पुढचा प्रश्न, कोकण रेल्वे कोणत्या 2 महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वे मार्ग आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई मंगळूर। कोकण रेल्वेविषयी माहिती दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असलेला जिल्हा कोणता? पर्याय बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली। आता महाराष्ट्रातील वनांबद्दल माहिती दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगांदरम्यान आढळते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा आणि सातमाळा अजिंठा। तापी नदीच्या खोऱ्याविषयी माहिती दिली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, 1854 मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे कावसजी दावर। कावसजी दावर यांच्याविषयी काही माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता। प्रश्न क्रमांक 7, बोरघाट हा महामार्ग क्रमांक डॅशवर आहे? कोणत्या महामार्ग क्रमांकावर आहे बोरघाट हा मार्ग? तर याचं योग्य उत्तर आहे 4। महामार्ग क्रमांक 4 वर बोरघाट येतो। बोरघाटविषयी माहिती दिली आहे। पुढचा प्रश्न बघा, भारत व चीन दरम्यान कोणती खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे नथुला। नथुला खिंडीची माहिती दिली आहे, ती पाहू शकता आपण। पुढचा प्रश्न बघा, 2001च्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडींमध्ये राहतात? तर याचं योग्य उत्तर आहे 55%। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्याविषयी माहिती दिली आहे व तिचे नकाशामध्ये महाराष्ट्रातील स्थान दर्शवले आहे। पुढचा प्रश्न बघा, पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे 3 जानेवारी। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील रसायन निर्मिती उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे अंबरनाथ। रसायन निर्मिती उद्योगासाठी अंबरनाथ हे प्रसिद्ध ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो?
पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे कोकण. कोकणात सह्याद्री पर्वतामुळे प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. पुढचा प्रश्न बघा, आशिया खंडातील एकमेव व भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कोठे आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे कोयना. पुढचा प्रश्न, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे जयपूर. उत्तर पश्चिम रेल्वेची माहिती दिली आहे, आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न, एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपत्ती साठा डॅश आढळतो? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे ॲमेझॉन पर्जन्य अरण्य. ॲमेझॉन वर्षावनाची माहिती दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 17, रोहित पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे यशवंत सागर. हे उजनी प्रकल्पामुळे तयार झाले आहे. तर याबद्दल काही माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पुढचा प्रश्न बघा, 16 ऑगस्ट 1982 रोजी महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला? तर याचं योग्य उत्तर आहे उस्मानाबाद. उस्मानाबादबद्दल माहिती दिली आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार जास्त आहे? पर्याय बघा, याचं योग्य उत्तर आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्याची माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लावा बेसॉल्ट खडक अधिक नाही? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे वैनगंगा. पुढचा प्रश्न, भारताने जगातील एकूण जमिनीच्या 2.5% जमीन व्यापली आहे, त्यामध्ये किती टक्के जगात जैवसंपदा आढळते? जगातील जैवसंपदा, तर याचं योग्य उत्तर आहे 7.5. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. हा विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामानात आढळत नाही. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशाने उत्तरेकडे सरकतो? पर्याय बघा, याचं योग्य उत्तर आहे जून. जून महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशाने उत्तरेकडे सरकतो. पुढचा प्रश्न, जमिनीतील उपलब्ध ओलावा व बाष्पोत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या दुष्काळास काय म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे कृषी दुष्काळ. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे तापमान. या घटकावर हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 26, बंगालचा उपसागरमध्ये उष्णकटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे हिवाळ्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नद्याजोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्याच्या प्रस्तावित केलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 37.
प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे गंगा नदी. गंगा नदी विषयी काही माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. पुढचा प्रश्न बघा, गांधी सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चंबळ प्रकल्प. गांधी सागर धरण हे चंबळ प्रकल्पाचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न बघा, टेहरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे भागीरथी नदीवर. टेहरी जलविद्युत प्रकल्पाची माहिती दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक येथे उगम पावते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी ही अमरकंटक येथे उगम पावते. याची माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न बघा, भीमा गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? पर्याय बघा, याचं योग्य उत्तर आहे बालाघाट पर्वतरांगेमुळे. हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमुळे भीमा व गोदावरी नद्यांची खोरी अलग होतात. नकाशामध्ये पाहू शकता. पुढचा प्रश्न बघा, ओंकारेश्वर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा नदीवर. ओंकारेश्वर धरणाविषयी माहिती दिली आहे. पुढचा प्रश्न बघा, तपोवन व विष्णुगड जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यात. तपोवन विष्णुगड प्रकल्पाची नकाशामधले स्थान दिलेले आहे, आपण बघू शकता. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणते सरोवर हे खारकच्छ सरोवर नाही? पर्याय बघा, तर या सरोवरांपैकी पेरियार सरोवर हे खारकच्छ सरोवर नाही. पेरियार सरोवराविषयी माहिती दिली आहे, हे केरळमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती? ऑप्शन बघा व्यवस्थित. तर याचं योग्य उत्तर आहे ईशान्य भारतापासून पश्चिम किनारपट्टीकडे. परतीच्या पावसाची दिशा नकाशात दर्शवलेली आहे, बघा तुम्ही. पुढचा प्रश्न बघा, वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे 78%. आकृतीमध्ये पाहू शकता आपण 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि इतर वायू 1%. प्रश्न 38, हिमाचल प्रदेशातून वाहत जाणाऱ्या नद्या कोणत्या? पर्याय बघा, याचं योग्य उत्तर आहे बियास, चिनाब, रावी आणि सतलज. हिमाचल प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या बियास, चिनाब, रावी आणि सतलज, तसेच यमुना. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील 2 महत्त्वाच्या नद्या उगम पावतात? त्यापैकी एक अरबी समुद्रास मिळते व दुसरी बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या नदीस मिळते. तर याचं योग्य उत्तर आहे अमरकंटक येथे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम भारतात होत नाही? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे सतलज नदीचा. सतलज नदीविषयी माहिती दिली आहे. या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. अशा प्रकारे 9व्या भागातील प्रश्न संपलेले आहेत.
माझ्याकडे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते मी पुढील भागांमध्ये अपलोड करेन. तोपर्यंत तुम्ही माझे चॅनल स्मार्ट स्टडी याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.